नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा एपिसोड पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. कारण फायनली काव्याने इथे सगळ्याच गोष्टी अगदी पारच्या मनासारख्या केलेल्या असतात. जे काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र बनवलेलं असतं ते फायनली तिने आता पार्थकडून स्वतःच्या गळ्यामध्ये घालून घेतलेलं असतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला या आजच्या भागामध्ये पाहायच्यात. तर आता सुरुवात करूयात. इथे काव्या म्हणत असते, तुम्हाला मुद्दामून हे सगळं करायचं आहे. मुद्दामून तुम्ही माझ्या मनातलं ओळखत नाही ना देशमुख, नाही तेव्हा तर तुम्ही माझ्या सगळं मनातलं ओळखत असतात. तेव्हा तो म्हणत असतो, काव्या मी असं मुद्दामून का बरं करेल? हो, मुद्दामूनच करतात, कारण मी आता मनामध्ये बोलले ना की मला हे लग्न हवं आहे, तर ते तुम्हाला ऐकायला नाही आलं. त्यावर आता पार्थ तिच्याकडे जातो आणि तेव्हा काव्या लाजलेली असते. काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात कळत नसतात. तेव्हा पार्थ तिला म्हणत असतो, सगळंच जर मी तुमच्या मनातलं ओळखून बोलू लागलो तर मग मात्र तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी ओठावर कधी आणताल आणि तुम्ही कधी बोलाल, असं पार्थ म्हणत असतो. तेव्हा मात्र काव्या लाजत असते. लाजलेली काव्या पटापट दुसरीकडे लक्ष वळवते. आता कपाटामध्ये कपडे ठेवत असताना तिला तो लग्नाचा फोटो दिसतो आणि तेव्हा लग्नाचा फोटो हातामध्ये घेते आणि पार्थकडे येते. पार्थला म्हणत असते, मी काय म्हणते देशमुख, आता ही जुने फोटो आपण बदलायला हवेत ना, म्हणजे कसे छान हसरे गोड असे फोटो आपण आपल्या रूममध्ये लावायला हवेत ना, असं म्हणून लग्नाच्या फोटोवरूनच ती हात फिरवत असते. कारण लग्नाच्या फोटोमध्ये खूप राग द्वेष हे सगळं काही होतं. फक्त आणि फक्त बळजबरीच्या लग्नामध्ये हे दोघेजण बांधले गेलेले होते. आणि आता काव्या म्हणत असते की मला असं वाटतंय की आता आपण आपल्या बेडरूममध्ये हसरे फोटो लावले पाहिजेत, असा तिचा इथे विचार सुरू असतो. तेव्हाच जेव्हा हा फोटो तिच्या बेडरूममध्ये ठेवला होता तेव्हा त्या काव्याने किती कंगावा केला होता, किती काय काय गोष्टी केल्या होत्या, हे सगळं सगळं काही आज इथे पार्थला आठवत असतं. आणि हे सगळं काही पार्थला आज आठवत असताना तो म्हणत असतो की आता ह्या रागवलेल्या फोटोपासून तर रूममध्ये हसरा फोटो लावण्यापर्यंतचा माझ्या मांजरीचा प्रवास मला आवडला आहे बरं का, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. आणि ह्या गोष्टी बोलत असताना आपण पाहतो की इथे मात्र जी काव्य आहे ती लाजलेली असते. तेव्हाच आता इकडे पार्थ मात्र त्या फोटोकडे आणि त्याचबरोबर लाजलेल्या काव्याकडे पाहत असतो. काव्याच्या गालावरून तो अलगदपणे बोट फिरवत असतो, हळुवारपणे हात फिरवत असतो. तेव्हा तर काव्या अगदीच लाजलेली असते. आवडलं आपल्याला हे, असं म्हणूनच पार्थ आता तिथून निघून जात असतो. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की दुसऱ्या बाजूला पिहूची पूर्ण तयारी होतच आलेली असते. पिहू कशा पद्धतीने कोणते फोटो कसे हे करायचे हे सगळं काही एडिटरला सांगत असते. पण बघा ना प्रेक्षकांनो, एवढीशी छोटीशी कार्टी पण तिला एवढं मोठं काम दिलेलं आहे. खरंच म्हणजे कमालच आहे ही पिहू जरा अति आगाऊच आहे बरं का, एक्स्ट्रा हुशार आहे, एक्स्ट्रा मसाला आहे बरं का ही. इकडे काव्या पार्थने त्या पद्धतीने वागल्यामुळे तो फोटो छातीशी उराशी बाळगत असते आणि तेव्हा खूप जास्त आनंदामध्ये असते. मानिनी पिहूला म्हणत असते, काय गे पिहू, कुठंपर्यंत आली तयारी, जमतंय ना तुला, जमतंय ना? त्यावरती म्हणत असते, अगं जमतंय ना म्हणजे काय, सक्सेस पार्टी कोणाची आहे? आपल्या जीवादादाची. आता जीवादादाने एवढं मोठं अचिव्हमेंट केलेलं आहे, तर ही पिहू किस खेत की मुली, तिला तर सगळं काही जमणारच आहे. जीवादादासारखं ती सुद्धा सगळं काही एकदम मस्त झकास असं करून दाखवणारच आहे ना, तू अजिबात काळजी करू नकोस मानिनी. त्यावर मानिनी म्हणत असते, काय काय पिहू, खरंच त्या जीवादादासारखीच तू सुद्धा डांबरीच झालीस बरं का. नाही ग, मी जीवादादासारखी अजिबात डांबरीच झाली नाहीये. आता बघ ना, सगळं काही ऑल सेट आहे, सगळ्यांना आपल्याला छान सरप्राईज द्यायचे. आता मी एक एक करून सगळे फोटो कशा पद्धतीने लावायचे आहेत तेच ह्यांना सांगत आहे. हो ग बाई हो, ते तर तू व्यवस्थित करणारच आहेस, पण जा लवकर, ते जीवादादा आणि ते तयार झालेत का नाही ते बघ. खूपच आगाऊ होत चालली आहेस बरं का पिहू. नाही ग नाही, तसं नाही आहे मामी, मी आगाऊ वगैरे काही एक होत चाललेली नाही आहे. पण तुला एक गोष्ट सांगू का, ह्या सगळ्या गोष्टी करण्याची मजाच काही और आहे की नाही बरं. तेव्हा मानिनी तिला तिथून पाठवून देते की जीवा, नंदिनी, त्याचबरोबर पार्थ, काव्या हे व्यवस्थित तयार झालेत की नाही. कारण आता पिहूला त्यांचा एक एक फोटोसुद्धा हवा असतो आत्ताच्या या लुकमधला रेडी झाल्यानंतर, आणि त्यामुळेच पुन्हा ती तिकडे धाव घेत असते. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे जो काही आपला जीवा आहे, जीवा आणि नंदिनी खोलीमध्ये असतात. त्यावर नंदिनीने आता कोणती साडी नेसायची यावर ती खूप साऱ्या घालून बसलेली असते. साऱ्या साड्या वगैरे तिनं मांडलेल्या असतात आणि तिला आज कोणती साडी नेसावी, काय करावी हेच लक्षात येत नसतं. तेव्हा जीवा मात्र तिला मदत करत असतो. दोघांचं इथे लुटूपुटूचं भांडणसुद्धा छोट्या छोट्या गोष्टीवरून चालूच असतं.
हा एवढा पसारा तुम्ही अगं मी तुला साडी शोधण्यासाठी मदत केली आणि तू मला सरळ सरळ म्हणतेस की हा पसारा मी घातलाय. तुम्हाला वाटतं हा पसारा बघून तुम्ही मला साडी शोधण्यासाठी मदत केली आहे? अहो साडी तर दूरची गोष्ट, हा पसारा आवरता आवरता माझ्या नक्कीनं येणार आहेत. पण मला एक गोष्ट सांग, ही साडी किती सुंदर आहे गं. हो, ही साडी आहेच खूप छान आणि खूपच जास्त स्पेशल. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ही माझ्यासाठी का छान आणि का स्पेशल आहे? तर माझ्या मैत्रिणी म्हणजे सुमनचं लग्न होतं आणि तेव्हा ही साडी मी घेतली होती. आणि काय वारे वा, किती शार्प मेमरी आहे तुझी नंदिनी. अहो शार्प मेमरी काय, कारण तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. त्या दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्यात ना, त्या त्या गोष्टी व्यवस्थित छान पद्धतीने माझ्या लक्षात आहेत. असं इथे आता ती त्याला सांगत असते. तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, काय लक्षात आहे तुझ्या, काही सांगणार आहेस का मला? हो तेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. त्या दिवशीचं सगळं माझ्या लक्षात आहे. त्या दिवशी मी ना दामले रोडवरून जात होते आणि दामले रोडवरून जात असताना एक बाईकवाला होता. त्या बाईकवाल्याला माझी टक्कर लागलीच होती. म्हणजे मी रस्ता क्रॉस करत होते आणि तो मला असा कट मारून गेला ना, की काही विचारू नका खरंच. तेव्हा आणि वरून मला हात करून सॉरीसुद्धा म्हणतोय. त्यावर तो म्हणत असतो, एक मिनिट, मी सुद्धा दामले रोडवरून जात होतो. माझी काळी बाईक होती आणि मला सुद्धा एक मुलगी फोनवर बोलत होती. अरे तुम्हीच मुली फोनवर बोलत असता आणि इथे मुलांना नाहक बदनाम करता. पण मला एक मिनिट सांग, ती बाई कसल्या रंगाची होती ज्यावेळेस तुला कट मारला गेला होता? त्यावर नंदिनी म्हणत असते, हो काळ्या रंगाची बाईक होती आणि पुढे गेल्यानंतर वरून हात सुद्धा केला सॉरी म्हणून. त्यावर लगेच आता जीवा म्हणत असतो, काय अगं म्हणजे तू फोनवर बोलत होतीस, ही साडी नेसली होतीस आणि मी तुला बुलेट काळ्या रंगाची होती आणि मी तुला असा हात केला होता. अगं तो मीच होतो. काय सांगताय काय, असं नंदिनी म्हणत असते. हो म्हणजे बघ बघ जरा, म्हणजे आपलं भेटणं आणि हे सगळं काही ऑलरेडी विधिलिखितच होतं असं सुद्धा आता इकडे जीवा नंदिनीला म्हणत असतो. आणि त्यावर नंदिनी म्हणत असते, हो ते तर आहेच जीवा, कारण किती नाही म्हटलं ना तरीसुद्धा मी तुम्हाला सोडणार नाही आहे. आज मला हे नको असलेलं लग्नसुद्धा हवं हवंसं वाटतंय. त्यावर जीवा म्हणत असतो, बघितलंस आपण अगोदरच भेटलो होतो आणि इथे देवाच्या सुद्धा हीच गोष्ट मनामध्ये होते असं सुद्धा इकडे आता तो नंदिनीला सांगत असतो. त्यावर लगेच आता आपण पाहतो जीवाच्या हातामध्ये एक पेन असतो. म्हणजे बघ ना, आपलं असोसिएशन आपण सुद्धा मान्य करायला हवं. जर आता आपलं हे भेटणं तेव्हाच ठरलं होतं तर आता थांब बघ, आता आम्ही तुला काय सांगतो ते, काय सांगणार काय आहात तुम्ही, थांब, असं म्हणून तो पेन घेतो आणि पेन घेऊन तिच्या हातावरती जीवानंदी असं नाव लिहितं. जीवानंदी असं नाव लिहिल्यानंतर ती म्हणत असते, वाव किती सुंदर असं नाव आहे, जीवानंदी. ती बघतच राहत असते. तेव्हा तो म्हणत असतो, अगं आता बघतच राहणार आहेस का? तेव्हा ती म्हणत असते, नाही पण बघा ना किती छान वाटतंय ना, जीवानंदी. त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो, चल चल साडी एखादी तरी सिलेक्ट कर, किती वेळ अशी बघत राहणार आहेस? तेव्हा ती म्हणत असते, अहो त्याचं काय आहे ना, माझ्याकडे ऑलरेडी एक साडी आहे. तुझ्याकडे साडी आहे? मग हा पसारा कशाला घातलास तू? थांबा मी आणते ती साडी, असं म्हणून ती कपाटामधली साडी काढते आणि कपाटामधली साडी काढून ती जीवासमोर पकडत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, ही साडी? म्हणजे हो हीच, तुम्ही मला तुमच्या पहिल्या पगारातून ही साडी गिफ्ट केली आहे आणि आज हीच साडी मी इथे नेसणार आहे. एवढी आवडली तुला ही साडी? तेव्हा नंदिनी मनामध्येच म्हणत असते, खरं तर ह्या साडीपेक्षा जास्त तुम्ही मला आवडलेला आहात, असं नंदिनी मनामध्येच बोलत असते. तेवढ्यातच पिहू आलेली असते ह्या दोघांचे फोटो काढण्यासाठी. आता पिहू म्हणत असते, मला तुम्हा दोघांचे फोटो हवे आहेत, त्यामुळे छान छान पोज द्या आणि छान असं उभं राहा बरं एकत्र, असं म्हणत असते. तेव्हाच आता इकडे पिहू म्हणत असते, अरे हे बॅकग्राऊंड मला वाटते छान नाही आहे, मी काय म्हणते तुम्ही इथे या बरं इथे, असं म्हणून त्यांना दुसरीकडे शिफ्ट करत असते. आणि तेव्हा ती म्हणत असते, आता एक काम कर, तू ना इकडे नंदिनी बहिणीच्या खांद्यावरती हात टाक. नंदिनी बहिणीच्या खांद्यावरती हात टाकलास की मग तू कसा छान दिसशील ना. तेव्हा लगेच आता जीवा नंदिनीच्या खांद्यावर हात टाकतो आणि तेव्हा पिहू जी आहे ती एक एक करून बरेच असे फोटो त्यांचे क्लिक करत असते. आता दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला आपली कव्या खूपच कम्माल अशी तयार झालेली असते. एवढी सुंदर आणि अप्रतिम अशी कव्याला साडी दिलेली आहे ना, खरंच खूप सुंदर दिसत आहे. आता ती तयार होत असताना आरशामध्ये पाहत असते. तेवढ्यातच पार्थ तिथे येतो. आता कव्याने गळ्यामध्ये काहीच घातलेलं नसतं. तेव्हा पार्थ म्हणतो, काय हे तुम्ही आणखी दागिने नाही घातले? हे घ्या,
तुमच्याकरिता सुंदर असा मी दागिना बनवून आणलाय. त्यावर काव्या म्हणत असते, नाही हा देशमुख, मी आज कोणताच दागिना घालणार नाही. काय, तुम्ही आज कोणताच दागिना घालणार नाही? म्हणजे तुम्ही आज अशाच जाणार आहात का? असं काय करताय तुम्ही? हे बघा ना, अशा मोकळ्या गळ्याने कसं काय जाऊ शकता तुम्ही? त्यावर लगेचच आता इकडे ती म्हणत असते, नाही ना, मी मोकळ्या गळ्याने थोडी ना जाणार आहे. माझ्याकडे आहे ना सुंदर असा दागिना. त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो, कोणता दागिना? तेव्हा काव्या इथे काव्यार्थ नावाचं जे पेंडंट पार्थने दिलं होतं ते ती काढते आणि तिने ते मंगळसूत्रामध्ये ओवून सुद्धा किंवा गुंफून घेतलेलं असतं. तेवढ्यातच पार्थला ते सगळं काही आठवतं. त्याने दिलं होतं, पण तो तिला म्हटला होता की हा तुमचा चॉईस आहे. तुम्हाला पेंडंट म्हणून गळ्यामध्ये चेनमध्ये घालायचं आहे का मंगळसूत्र काळ्यामध्ये मण्यामध्ये होऊन घालायचं आहे, हे तुम्ही तुमचं ठरवा. तेव्हा आता काव्याने ते मंगळसूत्र पार्थसमोर पकडलेलं असतं आणि तेव्हा पार्थ हा तिच्याकडे पाहतच असतो. ती म्हणत असते, हो, मला हे मंगळसूत्र म्हणूनच घालायचं आहे. तेव्हा ती ते हातात धरलेलं असतं, तर तिला इशारा करत असते की त्यानं ते तिच्या गळ्यामध्ये घालावं म्हणून. आता शेवटी फायनली पार्थने ते मंगळसूत्र हातामध्ये घेतलेलं असतं आणि तो तिच्या गळ्यामध्ये घालत असतो. आज मात्र पार्थला खूप आनंद झालेला असतो. एक तर काव्याने असं म्हटलेलं असतं की मला मला इथे घटस्फोट नको आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला हे लग्न हवं आहे. हे तुम्हाला कळत नाही का देशमुख? आणि आज तर तिने तो फोटोसुद्धा बदलण्याचा सिग्नल इथे पार्थला दिलेला असतो. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आज जे काही पेंडंट काव्यार्थ नावाचं दिलं होतं, ते पेंडंट तिने मंगळसूत्र म्हणून गळ्यामध्ये घालण्याचा जो मोठा निर्णय घेतलेला असतो, त्या निर्णयामुळे तर आता इकडे पार्थ मात्र खूपच जास्त खुशसुद्धा आणि आनंदी झालेला असतो. तर आता आपण पाहतो की इकडे काव्याला त्याने आरशाकडे वळवलेलं असतं आणि आरशामध्ये पार्थ तो तिला तिचा चेहरा दाखवत असतो, जे की आता इथे खूपच अप्रतिम आणि सुंदर असं दिसत असतं. एवढी सुंदर साडी आज काव्या नेसलेली असते आणि त्यामुळे पार्थ हा तिच्याकडे पाहतच असतो. आता काव्याचा चेहरा एका बाजूला असतो, तेव्हा मात्र लगेच आता पार्थ तिचा चेहरा आरशाकडे वळवतो आणि तिला ते मंगळसूत्र दाखवत असतो. खरं तर प्रेक्षकांनो, फायनली हा पार्थच्या आयुष्यातला आत्तापर्यंतचा एक अनमोल क्षण असतो, जो की त्याने आता इथे अगदी मनाच्या एका कोपऱ्यामध्ये लिहून ठेवलेला असतो. पण प्रेक्षकांनो, खरंच या पार्टीमध्ये एवढा सगळा गोंधळ झाल्यानंतर हा जो काही पार्थ आहे, जो की एवढा समंजस आहे, एवढा शांत आहे, म्हणजे एवढा गुणाचा आहे, तो नंतर कसा रिॲक्ट होईल बरं? खरंच उद्याचा भाग तर त्याहूनही कमाल असणार आहे. तो प्रोमो आणि त्याचबरोबर तो प्रोमो एका साईडला, आपल्या पार्थचं वागणं एका साईडला, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर काय होणार आहे ना, तर काही कळत नाही. आता हे सगळं काही झाल्यानंतर काव्याबरोबरचे त्याला क्षण आठवत असतात बरं का. खरं तर बऱ्याच वेळ त्यांनी सॉन्ग दाखवलेलं आहे आणि सॉन्ग दाखवत असताना फक्त त्यांना ते सगळं आठवत आहे. कसं लग्नानंतर बऱ्याच काही भांडणं, तुटुपुटूची भांडणं झालेली असतात. त्याचबरोबर इकडे जेव्हा ती क्लासला असते तेव्हा तो तिला सोडवायला गेलेला असतो, तेव्हाचं भांडण असतं. आता फायनली इथे काव्याने आता पार्थचे 2 सुद्धा गाल ओढलेले असतात आणि त्यानंतर तर पार्थचं मन आपल्या अगदीच उडू झालेलं असतं. हे सगळं काही इथे होत असताना आता इकडे तेवढ्यातच पिहू इथे येते. आता पिहूनी ह्या दोघांना खरं तर डिस्टर्ब केलेलं असतं बरं का. आपली काव्या कुठे गप्प बसते, काव्या म्हणत असते, ए पिहू, काय गं तुझं काम आहे इथे? काय हवंय तुला आता? अगं, मला तुमचा फोटो हवा आहे. फोटो? कसला फोटो हवा आहे? आत्ताच पण तुला याच वेळी यायचं होतं का फोटो काढायला? हो, यायचं होतं मला फोटो काढायला. त्यावर लगेच आता पिहू म्हणत असते, चला चला पटकन पोज द्या छान. ए पारदादा, त्या वहिनीच्या खांद्यावर हात ठेव ना. तेव्हा पार्थला असं वाटत असतं, ठेवू की नको असं, म्हणजे तो विचार करत असतो मनामध्ये. अलगद तिच्या खांद्यावर हात ठेवायला जातो, पण मात्र आपली काव्या जी आहे ती पुढे सरकते आणि त्यानंतर त्याचा हात आपल्या खांद्यावर व्यवस्थित ठेवत असते आणि पिहूला छान अशी पोज देऊन ते दोघेजण सुद्धा सुंदर असा फोटो इथे काढत असतात. आता ह्या दोघांचा फोटो तर काढून झालेला असतो, पण दुसऱ्या बाजूला आपल्या मानिनीची खूप जास्त लगबग असते, कारण मानिनीने हा सगळा काही प्रोग्राम खूप छान असा हँडल करायचा असतो. सगळे येणारे गेस्ट त्यांचं स्वागत करायचं असतं, सगळ्यांचा पाहुणचार व्यवस्थित करायचा असतो. तच आता अनिशा आलेली असते. अनिशाने जीवा आणि त्याचसोबत काव्यासाठी 2 बुके आणलेले असतात. आल्याबरोबर ती म्हणत असते, आले मी आलेली आहे. हो, आलीस ना तू, छानच तुझं अगदी स्वागत आहे. हो, तू आत्ता इथे, मी आले इथे वेळेवर, मी पहिली आलेली आहे, हे मान्य आहे मला काकू. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुमची सून थोडी ना मला एक्झाममध्ये पहिली येऊन देणार आहे. नाही, बरं ठीक आहे, चला मी आले. तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे आता नंदिनीचे बाबा आणि त्याचबरोबर आरुषी हे दोघेजण सुद्धा आलेले असतात. आता हे दोघेजण सुद्धा आल्यानंतर मानिनी त्यांचं कौतुक करते, त्याचबरोबर इथे त्यांचं स्वागत करत असते. आरुषीला म्हणत असते, काय गं,
हॉस्टेलवर गेल्यापासून आज येतेस तू. किती काय बोलायचं तुला, खरंच तुम्ही मुली ना. नाही हो काकू, अभ्यास होता ना त्यामुळे मी येऊ शकली नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, शारदा बहिणी आल्या असत्या तर अजून आनंद झाला असता. आता काय करणार, तुमची ही पार्टी अचानकच ठरली. आता तुमची पार्टी अचानक ठरलेली असल्या कारणाने तिला नाही येता आलं आणि ती ट्रिपला गेली. नेक्स्ट टाईम नक्कीच येईल ती. त्यावर लगेच नंदिनी धावतच आलेली असते. नंदिनी धावतच आल्याबरोबर तिच्या बाबांच्या पाया पडते, बाबांना भेटते. त्याचबरोबर आरुषीला सुद्धा भेटत असते आणि म्हणत असते, बाबा तुम्ही कसे आहात. त्यावर ते म्हणतात, मी तर ठीक आहे बाळा, पण तू कशी आहेस. त्यावर ती सुद्धा म्हणत असते, हो मी सुद्धा अगदी ठीक आहे. पार्थ सुद्धा येतो. पार्थ आल्याबरोबर इथे सासऱ्यांच्या पाया पडत असतो. आता पार्थ सासऱ्यांच्या पाया पडल्यानंतर इकडे ते सुद्धा पार्थचं कौतुक करतात. त्यानंतर म्हणत असतात की काय मग काव्या कशी आहे, काव्या कुठे आहे. त्यावर पार्थ म्हणत असतो, त्या उत्सव मूर्ती तयार होत आहेत ना, आहेत त्या सुद्धा आहेत. तुम्ही कशा आहात. त्यावर लगेच आता इकडे सगळ्यांना नमस्कार करून झाल्यानंतर तो आरुषीला सुद्धा नमस्कार करतो आणि तिची सुद्धा विचारपूस करत असतो. आता सगळे गेस्ट येऊन ऑलमोस्ट झालेले असतात. बऱ्यापैकी त्यांचे जवळजवळचेच गेस्ट इथे बोलवलेले असतात. आता आरुषी तिचे बाबा बसलेले असतात. तेवढ्यातच आता इकडे पार्थ म्हणत असतो, मी काय म्हणतो, आणखी तर काव्या आलेल्या नाही येतं, पण आपण तोपर्यंत पेनड्राईव्ह वगैरे चेक करून घ्यायचा का, म्हणजे सरप्राईज आहे ना ते. त्यावर लगेच आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही रम्या आणि त्याचबरोबर वसू इथे म्हणत असतात, आता ह्या दोन चेहऱ्यावर जो आनंद पसरलेला दिसतोय ना, तो काही फार काळ टिकून राहणार नाही. म्हणजे मला नाही कळलं, अगं आता आपण जे पेनड्राईव्ह, हो हो गं रम्या, ते सगळं काही व्यवस्थित झालंय ना. हो ते सगळं काही झालेलं आहे. आणि इकडे तुझ्या हातामध्ये हे काय आहे. त्यावर ती म्हणत असते, ओजी. ओजी म्हणजे अगं अगं म्हणजे हा जो पेनड्राईव्ह आहे ना तो ओरिजिनल आहे. आणि तिकडे तो जो काही प्रोजेक्टवर चालू होणार आहे किंवा लॅपटॉपला अटॅच केलेला जो काही पेनड्राईव्ह आहे ना तो डुप्लिकेट आहे. म्हणजे तो पेनड्राईव्ह आपला आहे. एकदा का प्रोजेक्टवर चालू केलं ना सगळं, तर मग खरंच खूप धमाल येणार आहे. मग कळणार आहे नेमकं काय आणि कशा पद्धतीने सगळं होतंय तर. पण मी काय म्हणते गं रम्या, पेनड्राईव्ह तो बरोबर आहे ना. हो तो आपला पेनड्राईव्ह आहे आणि हा हातात जो आहे ना तो माझा पेनड्राईव्ह आहे, असं रम्या आणि वसू एकमेकींना बोलत असतात. तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे पार्थ म्हणत असतो, मी काय म्हणतो नंदिनी, हे जे काही आपण एवढं मोठं सरप्राईज द्यायचं ठरवलेलं आहे ते ठीक आहे. पिहूने सगळं काही व्यवस्थित केलं आहे. हो आमचे सुद्धा फोटो सिलेक्ट करायला आली होती. पण एकदा आपण पेनड्राईव्ह चेक करायचं का, म्हणजे कसं आयत्या वेळेला कोणताही प्रॉब्लेम व्हायला नको ना, म्हणून मला असं वाटतंय, असं ते दोघे एकमेकांना म्हणत असतात. तेव्हा पार्थ म्हणतो, हो तुम्ही अगदी बरोबर बोलताय, चला आपण एकदा पेनड्राईव्ह चेक करून घेऊया. म्हणून नंदिनी आणि त्याचबरोबर पार्थ हे लॅपटॉपकडे निघालेले असतात. तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे मध्येच एक गेस्ट आलेले असते. त्यांच्याशी 2 सेकंद बोलतात आणि पुन्हा पुढे जातात. आता अगदीच पेनड्राईव्हच्या जवळजवळ जात असतात. इकडे आता रम्या म्हणत असते, आई मी काय करते, पटकन जाते आणि तू पेनड्राईव्ह काढून घेते. त्यावर वसू म्हणते, अगं वेडी आहेस का, आत्ता अशा आयत्या वेळेला जाशील तर त्या दोघांना संशय येणार नाही आहे का. गप्प बस, आता काय करायचं, ते काहीतरी वेगळी आयडिया वगैरे काढ, पटकन काहीतरी करून बघावं लागेल हे कसं होतंय काय होतंय तर. ह्या सगळ्या गोष्टी इथे ते बोलत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की आता रम्याला खूपच टेन्शन आलेलं असतं. ती विचार करत असते, आता काय करायचं आहे, मला तर काहीच कळत नाही आहे, कसं कसं थांबवायचं, काय काय करायचं, ह्या गोष्टी तिच्या डोक्याच्या वरूनच जात असतात. तरीसुद्धा आपण पाहतो की इकडे मात्र जो काही पार्थ आहे तो पेनड्राईव्ह चेक करायला निघालेलाच असतो. तेवढ्यातच पाठीमागून पिहूने आवाज दिलेला असतो. पिहू म्हणत असते, दादा आणि वहिनी, असं म्हटल्याबरोबर सगळ्यांचं लक्ष येणाऱ्या पिहू आणि काव्याकडे जाते. कारण पिहू काव्याला घेऊन आलेली असते. आता काव्याला पाहता क्षणी नंदिनी मात्र तिच्याकडे पाहते आणि बोटानेच तिला खूप गूढ आणि खूप कमाल अशी तू दिसत आहेस, ह्या सगळ्या गोष्टी ती तिला सांगत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी तिला सांगितल्यानंतर काव्या मात्र पार्थकडे पाहतच असते. काव्या पार्थकडे पाहत असताना इथे पार्थ मात्र तिला फ्लाइंग किस देतो. आता पार्थने दिलेला फ्लाइंग किस काव्या नेहमीप्रमाणेच अडवत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, शे आज पण अडवला हा फ्लाइंग किस, पण ठीक आहे, आज माझी फिसकरलेली मांजर थोडीशी गोड गोंडस आणि त्याचबरोबर इथे थोडीशी वेगळी होत चाललेली आहे, ह्यातच मला सगळ्या गोष्टीचा आनंद आहे असं त्याचं वाटत असतं. तर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी आहे. ती नंदिनीसुद्धा इकडे काव्याकडे पाहतच असते. नंदिनी काव्याकडे पाहत असताना खूप गोड काव्या दिसत असते. पिहू तिला खाली घेऊन येत असते आणि पार्थसुद्धा आपला तिच्याकडे पाहतच असतो. आता इकडे नंदिनी पार्थला म्हणत असते, काय आता पार्थ, काव्य आली म्हटल्यावर तुमचं लक्ष नाही लागणार आता कशामध्ये.
म्हणजे नाही नाही तसं काही नाही. हो तसंच आपल्याला आता पेनड्राईव्ह चेक करता नाही ना येणार. त्यावर तो म्हणत असतो का अहो काव्य आली ना आता तिला सरप्राईज नाही का द्यायचं आपल्याला असं नंदिनी आता बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो असं बोलल्यानंतर आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खरंच खूप कमाल आणि धमाल असणार आहे. बहुतेक आता आज जे त्यांनी एवढ्या पार्टीला तयार होऊन आले होते सगळ्यांनी छान छान कपडे वगैरे घातलेले असतात. पण आता इकडे पार्टीमध्ये तर वेगळेच कपडे आहेत. हे बहुतेक प्रोमो आहे की काय आहे हे कळत नाही आहे. काव्याची सुद्धा साडी चेंज आहे, नंदिनीची सुद्धा साडी चेंज आहे. बघूयात आता काय असणार आहे उद्याच्या भागामध्ये. तर आता उद्याच्या भागामध्ये नंदिनी म्हणत असते हा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. नकळतपणे एका वर्षाआधी आम्ही भेटलो होतो. नकळतपणे भेटल्यानंतर इथे खूप काही चेंजेस खूप काही बदल आमच्या आयुष्यामध्ये झाले आणि ते सगळं काही आम्ही ॲक्सेप्ट करून आता इथंपर्यंत पोहोचलेलो आहोत. हे सगळं काही जीवा आणि काव्यासाठी सरप्राईज आहेत. हे सरप्राईज पाहिल्यानंतर दोघेजण सुद्धा खूप जास्त खुश होणार आहेत असं नंदिनी म्हणत असते. आणि प्रोजेक्टवरती आता इकडे पेनड्राईव्ह लावलेला असतो आणि जीवा नंदिनीचा फोटो त्याचबरोबर काव्या आणि पारचा फोटो हे सगळं काही इथे प्ले होत असताना आपण पाहतो की मध्येच आता इकडे जो काही जीवा आणि काव्या ह्या दोघांचा फोटो येतो. जीवा आणि काव्याचा फोटो आल्यानंतर रम्या आणि वसूच्या चेहऱ्यावर आनंद असतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे आता नंदिनी म्हणत असते काव्या, तर पार्थ म्हणत असतो जीवा, इकडे मानिनी आणि त्याचबरोबर विक्रमसुद्धा आहे त्याच ठिकाणी आहे त्याच जागेवरून उठून उभे राहिलेले असतात. तर आता प्रेक्षकांनो हे सगळं काही दृश्य अशा पद्धतीने पाहिल्यानंतर नंदिनी आणि त्याचबरोबर इकडे जीवाच्या नात्यामध्ये काय होईल, पार्थ आणि काव्याच्या नात्यामध्ये काय होईल हे दोघेजण सुद्धा त्या लोकांना समजवू शकतील का, मानिनी आणि विक्रम कशा पद्धतीने ही सगळी काही परिस्थिती हँडल करतील का, नेहमीप्रमाणेच आता इकडे महाभयंकर असं होणार आहे. म्हणजे इथे रम्या आणि वसू नेहमीप्रमाणे येऊन आगीत तेल ओततील का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. आता कुठे ह्यांनी ह्यांच्या नात्यामध्ये एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा आता काय होईल, किती नाते तुटतील, किती मनं दुखावतील, आपल्या पार्थचं काय होईल, नंदिनीचं काय होईल हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असतं. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचसोबत उद्याच्या धमाकेदार अशा एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.